तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतून रामदास कदमांच्या वक्तव्याला पाठिंबा मिळताना दिसतोय, त्याही प्रतिक्रिया पाहूया. रामदास कदम यांनी वक्तव्य केल्यानंतर आता दोन प्रवाह निर्माण झालेत. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जहरी विखारी टीका रामदास कदम यांच्यावरती केली जाते, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतून रामदास कदमांच्या वक्तव्याला पाठिंबा मिळताना दिसतोय. रामदास कदम साहेबांचे जे वाक्य आहे ते लक्षात घ्यायला हवे, कारण शेवटी बाळासाहेबांच्या अतिशय जवळचे ते जुने सहकारी होते. जवळजवळ 50 वर्षाहून जास्त काळ त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काढलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जे विधान त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्याचा चौकशी किंवा त्या प्रकरणाची माहिती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. जर आदरणीय ज्येष्ठ नेते रामदास कदम साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील, त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि या संपूर्ण याच्यामध्ये जर त्यांनी सांगितलं असेल की चौकशी किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या काही घटना असतील त्याची चौकशी करणं आवश्यक आहे, तर ती झाली पाहिजे असं शिवसेनेचं मत आहे. एक असं आहे की आता मातोश्रीच्या भिंतींच्या आतमध्ये काय घडतं याच्यावरती कधी चर्चापूर्वी होत नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांचा जो मृत्यू झाला त्या धक्क्यातच आम्ही सगळेजण एवढे होतो की आतमध्ये काय झालं किंवा काय नाही याच्या संदर्भात जे रामदासबाईंनी बोललेले आहेत ते मला असं वाटतं फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील ह्या रामदासबाई म्हणतायत म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये तथ्य असेल असं मला वाटतं. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासारख्या थोर व्यक्तीबद्दल अशा काही घटना घडल्या असतील तर त्या शिवसैनिकांना वेदना देणाऱ्या आहेत.